नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे क्वेश्चन ॲनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये पुढचा पार्ट याच्या आधीचे क्वेश्चन जे आहेत ते सर्व आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये घेतलेत आणि काही शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतलेत. आता इथून पुढचे सर्व व्हिडिओ जे असतील ते लाँग व्हिडिओज असतील. ह्याच्यामध्ये आपण स्वतःही लिहिणार नाहीये कारण त्याच्यामध्ये खूप मोठा व्हिडिओ बनतोय. तर मी ऑलरेडी जे लिहिलेलं आहे ते स्कॅन करून मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, चला बघा. 32 नंबर क्वेश्चन आहे. हा कंबाईन 2018चा क्वेश्चन आहे. प्री हा पेपर आहे. ठीक आहे, तर बघा. जोड्या जुळवा. कीचकवध स्वदेशी वंगभंग भीमराव. इकडं कोण आहे? गणेश बल्लाळ फणसळकर, वासुदेव पुरुषोत्तम साठे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, लक्ष्मण नारायण जोशी. तर बघा, कीचकवध हे नाटक कोणी लिहिलंय बाबा? कीचकवध नाटक लिहिलेलं आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. स्वदेशी गणेश बल्लाळ फणसळकर, वंगभंग वासुदेव पुरुषोत्तम साठे आणि भीमराव लक्ष्मण नारायण जोशी. तर त्याचं उत्तर येते बघा 3, 1, 2, 4. याचं उत्तर येते 1. मग गणेश बल्लाळ फणसळकर कुठले होते? साताऱ्याचे होते. त्यांचं गाव सातारा आहे. वासुदेव पुरुषोत्तम साठे यांचं कशाशी रिलेशन आहे बाबा? बंगाल फाळणीवर आधारित त्यांनी हे नाटक लिहिले. कोणतं? वंगभंग. ठीक आहे. आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे यांच्याबद्दल अजून जर थोडी एक्स्ट्रा माहिती सांगायची झाली तर केसरी, लोकमान्य, नवाकाळ या वृत्तपत्राचे ते संपादक होते. लक्ष्मण नारायण जोशी हे टिळकांच्या अनुयायी होते. ठीक आहे, चला नेक्स्ट. 33 नंबर. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कुठले सन्मान दिले होते? ए भारतरत्न, बी पद्मभूषण, सी डी आणि डी LLD. तर माझ्या मते हे सर्व, माझ्या मते नाही, ह्या जे सर्व पुरस्कार आहेत ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांना सर्व सन्मान मिळाले. तर याचं उत्तर येतंय ABCD ऑप्शन 4. तर बघा, आता महर्षी धोंडो केशव कर्वे बद्दल आपण थोडीशी अजून एक्स्ट्रा माहिती असेल तर ते आपण लिहू शकतो क्वेश्चन पेपरमध्ये आणि हीच रिव्हिजन करू शकतो. ज्या आपल्याला गोष्टी माहित नाहीत त्या पण लिहून ठेवू शकतो. जसं त्यात त्यांचा जन्म पाहू आपण. जन्म 18 एप्रिल 1858 साली दापोली येथे झाला आणि मृत्यू कुठे झाला? 1 नोव्हेंबर 1962 साली पुणे येथे. ठीक आहे. मग त्यांचं कार्य काय आहे? त्यांनी हिंगणे श्री शिक्षण संस्था 1896 साली चालू केली हिंगण्यामध्ये. SNDT महिला विद्यापीठ 1916ला चालू केलं. लुकिंग बॅक हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांचं टोपण नाव काय आहे? अण्णासाहेब. त्यांची पहिली पत्नी राधाबाई होती. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आनंदबाई या विधवा महिलेशी विवाह केला. ठीक आहे. हिमालयाची सावली हे नाटक त्यांच्यावर वसंत कानेटकर यांनी त्यांच्या जीवनावर लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता बघू आपण हे खाली 4 ऑप्शन जे आहेत ते कधी कधी पुरस्कार भेटले होते, त्यांना सन्मान कधी भेटले होते? भारतरत्न 1958ला भारत सरकारद्वारे, 1955ला पद्मभूषण भारत सरकारद्वारे, LLD 1957ला मुंबई विद्यापीठाने दिलेली, DLIT त्यांना 3 विद्यापीठाकडून मिळालेली, एक 1942 बनारस हिंदू विद्यापीठाकडून, 1951 पुणे विद्यापीठाकडून आणि 1954 SNDT विद्यापीठाकडून. ठीक आहे. जर अजून काही गोष्टी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये ऍड करत जावा, कमेंट मध्ये लिहित जावा, मी त्या पुढच्या लेक्चरमध्ये ऍड करत जाईन. ठीक आहे. नेक्स्ट. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या प्रयत्नांनी झाली. ऑप्शन 1 माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार, 2 दामोदर भिडे आणि दामोदर जोशी, हनुमंत कुलकर्णी आणि गंगाराव देशपांडे आणि 4 खंडेराव बागल आणि दामोदर जोशी. तर बघा, याचं उत्तर आहे माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. याच्यासोबत अजून एक त्यांचं व्यक्ती होतं ते कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना करण्यात दिनकर देसाई. ठीक आहे. ही कधी स्थापना केली ती? 6 जून 1939ला ह्या प्रजा परिषदेची स्थापना जयसिंगपूर इथं केलेली. ठीक आहे. आता माधवराव बागल बद्दल आपण थोडीशी अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहू. चर्चित व्यक्ती भाई माधवराव असं त्यांना म्हटलं जात. त्यांची पुस्तकं कला विहार, बहुजन समाजाचे शिल्पकार, जीवन संग्राम आणि सिंहावलोकन इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिलेली. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. 35. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर डॅश डॅश यांचे अनुयायी होते. ठीक आहे. आता याच्या आधी एक असा क्वेश्चन आलेला, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे लक्ष्मण नारायण जोशी टिळकांच्या अनुयायी होते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे केसरी, लोकमान्य, नवकाळ यांचे संपादक होते. पण
ते अनुयायी कोणाचे होते? नंतर टिळकांच्या नंतर ते मोहनदास करमचंद गांधी, हे त्याचं उत्तर आहे. हे आधी टिळकांसोबत होते, त्यांच्या निधनानंतर M.K. गांधी यांचे अनुयायी. केसरी लोकमान्य नवकाळीचे संपादक पद त्यांनी भूषवलं होतं. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर आहे M.K. गांधी. गोपाळकृष्ण गोखले हे गांधींचे गुरु होते. भारत सेवक समाजाची स्थापना केलेली गोपाळकृष्ण गोखले. आता इथं टिळकांबद्दल पण लिहू शकता, पण कसं आहे, असं क्वेश्चन आले ना तर प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं नाव, त्याच्यात जास्त माहिती नाही लिहायची. जेव्हा टिळकांबद्दल स्पेशल क्वेश्चन आलेला असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्या टिळकांचं जेवढं त्यांनी कार्य केलं, त्यांनी संघटना स्थापन केल्यात, त्यांनी कुठं कुठं सहभाग घेतला होता, ह्या सर्व गोष्टी लिहायच्या. ठीक आहे, इथं तुम्ही जर सर्वांचं सर्व लिहायचं लिहित बसत असाल तर तुम्हाला जागा पुरणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा 36वा. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद डॅश डॅश या पुस्तकात आढळतो. पहिला पर्याय वेदोक्त धर्म प्रकाश, दुसरा समुद्रकिनारीचा वादविवाद, तिसरा अरुणोदय आणि चौथा धर्मविवेचन. तर याचं उत्तर आहे बघा समुद्रकिनारीचा वादविवाद. ठीक आहे, तर आता विष्णू बाबा ब्रह्मचारी यांना काय म्हणलं होतं? विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे, त्यांनी सुखदायक आणि सेतुबंधनी टीका हा ग्रंथ लिहिलाय. अरुणोदय बाबा पद्मजी यांचं आत्मचरित्र आहे. विष्णू बाबा ब्रह्मचारी यांनी भावार्थ सिंधू हे पण पुस्तक लिहिलेलं आहे. धर्मविवेचन कोणी लिहिलंय? दादोबा पांडुरंग तर्खडकर 1868. जगद्वसी आर्य या टोपण नावाने लिहिले धर्मविवेचन पुस्तक. ठीक आहे, अरुणोदय हे वृत्तपत्र बाबा पद्मजी. ठीक आहे, याच्याबद्दल काय शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. काय माझ्यामध्ये पण सुधारणा करायची असते, म्हणजे एखादं वाक्य बोलताना चुकलं असेल तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, जे की मी पुढच्या लेक्चरमध्ये ॲड करत जाईल, कारण चुकीची माहिती न जाणं हा आपला उद्देश आहे. ठीक आहे, 37. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष UMS चंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली, ती कोणती? हे सामाजिक समता व समानता, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्षता, ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. तर याचं उत्तर आहे बघा बी आणि सी फक्त, म्हणजे 2 पर्याय. ठीक आहे, बाकीचे नाही आहेत. सामाजिक समता आणि ते होतं, पण ते असं डायरेक्टली नव्हतं, इनडायरेक्टली होतं. आता जे अध्यक्ष विमसचंद्र बॅनर्जी ते 1892 अलाहाबादमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तिथले पण अध्यक्ष होते. 1885चे पण अध्यक्ष होते. लंडन इंडियन सोसायटीचे ते सचिव होते, आणि ही लंडन इंडियन सोसायटी ही जी आहे ना, दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलेली. ठीक आहे, चला. 38. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? आता याचं उत्तर आहे बघा, एक पर्याय बघा आधी. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1793चा सनदी कायदा, 1813चा सनदी कायदा. तर याचं उत्तर आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ठीक आहे, ह्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टने सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठे झाली? कलकत्त्यात. त्याचे पहिले जज होते एलिजाह इम्पे, ते फर्स्ट CJI होते त्याचे. ठीक आहे, आता 1793 हे बाकीच्या कायद्याबद्दल माहिती पाहू आपण. तर सेकंड ऑप्शन आहे 1784 पिट्स इंडिया ऍक्ट. पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये दुहेरी शासन पद्धती चालू केली, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली, आणि कंपनीचे जे अधिकार होते त्याच्यामध्ये विभाजन केलं. व्यापारी अधिकार आणि कामकाज हे कंपनीकडे, तर राजकीय अधिकार जे आहेत ना, बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना कधी ही केली होती तरतूद, किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल कधी तयार केलेलं होतं? ते 1793च्या सनदी कायद्यानुसार नियंत्रण मंडळाची स्थापना, त्याचंच हे बोर्ड ऑफ कंट्रोल. ठीक आहे, 1813च्या सनदी कायद्याने काय केलं? शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी 1 लाख रुपयाची तरतूद केली होती, आणि कंपनीची मक्तेदारी केली होती. कंपनीची व्यापारातील जी मक्तेदारी होती ती कमी केली होती. त्यांच्याकडे काही गोष्टींचीच मक्तेदारी ठेवली आणि बाकीचा व्यापार सर्वांसाठी खुला केला. ठीक आहे,
39. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बागची, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, एस गोपाल, एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम, अनिल सील, प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 टू 1889, हरिलाल सिन्हा, ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. ठीक आहे. तर याच्यातल्या आपल्याला जोडी बरोबर कोणती ती बघायची. तर पहिलीच जोडी बरोबर आहे बघा, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, बागची यांची. एस गोपाल यांची काय, ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया ही बुक आहे त्यांचं. अनिल सील यांचं बुक आहे एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम, कॉम्पिटिशन अँड कोलॅबोरेशन इन द लेटर ऑफ 19th सेंचुरी. आणि हिरालाल सिन्हा यांनी प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 टू 89. हे हिरालालचे, हे जोड्या जुळून दिल्यात, हे लक्षात ठेवा. 40. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? बंदी जीवन ही पुस्तिका बघा कोणी लिहिली? ऑप्शन ए चंद्रशेखर आझाद, 2 रासबिहारी बोस, 3 रामप्रसाद बिस्मिल आणि 4 सचिंद्रनाथ सन्याल. तर याचं उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. हे जेव्हा कारागृहामध्ये होते तेव्हा त्यांनी ते बंदी जीवन हे पुस्तक लिहिलं होतं. तर ते त्यांच्याबद्दल अजून थोडीशी माहिती पाहू. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य होते. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचे पण संस्थापक सदस्य होते आणि 1915च्या गदर कटामध्ये सामील असल्यामुळे त्यांना कारागृहामध्ये ठेवलं होतं. ठीक आहे, त्यांना शिक्षा झालेली. चला नेक्स्ट. आता जिओग्राफीचे बघा, भूगोल. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3,07,717 हेक्टर असं आहे. याचा ऑप्शन आहे 3. आता अजून आपण जर महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र विचारले तर आपण काय करू, अजून थोडीशी याच्याबद्दल प्राकृतिक माहिती पाहू. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. 36 जिल्हे आहेत आता त्याच्यामध्ये. क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. तिसरे मोठे राज्य, त्याचं किती क्षेत्रफळ आहे भारताच्या? 9.36%. भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा भारतामध्ये दुसरा आहे. पहिला कुठला आहे? यूपी. सेकंड महाराष्ट्र. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? 370 चौरस किलोमीटर. लिंग गुणोत्तर किती आहे? 966. 2025च्या आकड्यानुसार 966 हे लिंग गुणोत्तर आहे. साक्षरता दर 87.3% 2024च्या आकड्यानुसार. ठीक आहे, तुम्ही तरी पण बुक्समध्ये कन्फर्म करून हे करा. मी अपडेटेड आकडे ऍड केले. लांबी महाराष्ट्राची 850 आहे, रुंदी 720 आहे, समुद्र किनारा 878 किलोमीटर. ठीक आहे. आता महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते किती आहे बघू. 15°35' उत्तर ते 22°2' उत्तर अक्षांश आणि 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व रेखांश. ठीक आहे. 15, 22 आणि 72, 80 हे लक्षात ठेवा. इथं 7चा फरक आहे आणि इथं 8चा फरक आहे. 35, 2 आणि 36, 54. चला नेक्स्ट क्वेश्चन. 42. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर डॅश डॅश किमीने कमी झाले. तर याचं उत्तर पर्याय बघा. 513, 213, 102 आणि 302 किलोमीटर. तर याचं उत्तर आहे 513 किलोमीटर. तर कोकण रेल्वे बद्दल आता थोडीशी माहिती पाहू आपण. मुख्यालय कुठे आहे? मुंबई बेलापूर येथे. टोटल कोकण रेल्वेची लांबी किती आहे? 756 किलोमीटरची लांबी आहे. तर हे कोकण रेल्वे प्रकल्प कुठल्या कुठल्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक. ठीक आहे. याचे स्थापना कधी झाली? 26 जानेवारी 1998 ला. बघा पुढचा 43. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? फर्स्ट तेरणा, सेकंड
प्रवरा, थर्ड मांजरा आणि फोर्थ भातसा. तर तेरणा नदी तुम्हाला माहिती आहे मांजराची उपनदी, त्यामुळे ही तर गोदावरी खोऱ्याचा भाग आहेच. प्रवरा ही नदी प्रवरा नदी पण गोदावरी नदीची उपनदी आहे. त्याच्यावर विल्सन धरण आहे, 208 किलोमीटर त्याची लांबी, ही पण गोदावरी खोऱ्याचा भाग आहे. मांजरा नदी तर आहेच गोदावरीची प्रमुख उपनदी आहे, तिची लांबी 724 किलोमीटर आहे. भातसा ही बघा कोकणातली नदी आहे, त्याच्यामुळं ही गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये. याचं उत्तर 4 आहे. 44 डॅश डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. आता गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणतं आहे? कांडला. याचं बघा पर्याय बघा आधी, कांडला, कोची, मांडवी आणि वरीलपैकी एक नाही. त्याचं उत्तर कांडला आहे. कोची हे केरळमध्ये, मांडवी बंदर पण गुजरातमध्येच आहे, पण ते प्रमुख बंदर नाहीये. कांडला हे प्रमुख बंदर आहे. इथून सर्वात मोठी एक्सपोर्ट इम्पोर्ट होत जात जहाजाचं येणं जाणं ह्या कांडला बंदरावर जास्त आहे. मांडवी बंदर असं छोटस बंदर आहे एकदम. ठीक आहे, चला 45वा क्वेश्चन. जागतिक वारसा शिल्पस्थानात डॅश डॅश या लेणीची नोंद केली. 1 अजंठा लेणी, 2 कार्ले लेणी, 3 पितळखोरा लेणी आणि 4 बेडसा लेणी. तर याचं उत्तर आहे अजंठा लेणी. अजंठा लेणी कुठे आहे? संभाजीनगरमध्ये. युनेस्को मध्ये याला कधी नोंद केली याची, किंवा युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचं स्थान कधी दिलं किंवा दर्जा कधी दिला? 1983 ला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून अजंठा लेणीला भेटलेला दर्जा. ठीक आहे. 46 खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात. तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये तलाव सिंचन जास्त आहे. महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तलाव जलसिंचन आहे? गोंदिया, भंडारा, पूर्व महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन साधन कोणतं आहे? विहीर. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन. गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर बघा, आता ह्या अनुसूचित जमाती कुठं असतात? अनुसूचित जाती सर्वात जास्त कुठे, हे क्वेश्चन येण्याची गॅरंटी कमी आहे. पण अनुसूचित जमाती जसं नंदुरबार, तिकडं गडचिरोली, ह्या अशा जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचं प्रमाण जास्त आहे. तर आता हे जे आहेत गोमित, पारधी, भिल्ल, हे कुठल्या जिल्ह्यात आहेत? तर 1 अकोला, 2 बुलढाणा, 3 धुळे आणि 4 ठाणे. तर याचं उत्तर आहे धुळे. धुळे या जिल्ह्यात गोमित, पारधी आणि भिल्ल ह्या अनुसूचित जमाती सर्वात जास्त आहेत. ठीक आहे, चला बघा 48वा क्वेश्चन. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? 1 नाशिक, 2 औरंगाबाद, 3 पुणे आणि 4 सोलापूर. बघा, आता तिथं अनुसूचित जमाती कुठल्या जिल्ह्यात आहेत त्या नावं देऊन विचारलं होतं कोणत्या जिल्ह्यात आहेत. तर आता इथं विचारलं की अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त, एक तर सर्वात जास्त आणि एक सर्वात कमी विचारतात. तर याचं उत्तर आहे बघा पुणे जिल्ह्यात आहे सर्वात जास्त. आता अनुसूचित जमातीची सर्वात जास्त लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यात, कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ती नंदुरबार जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती याची लोकसंख्या 9.35% आणि अनुसूचित जाती याची 13% लोकसंख्या. ठीक आहे. भारताची नेक्स्ट क्वेश्चन बघा 49. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधी होती? तर त्याचं एवढं सोपं उत्तर आहे बघा. 1 1950, 1955, 1941, 1946. हा तर स्वतंत्रच झाला नव्हता भारत, म्हणून हा ऑप्शन गेला. 1951, 1956 आणि 1961, 1966. तर याचं उत्तर आहे 1951-56. कोणता होता? कुठल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या गोष्टींवर भर दिलेला? कृषी विकास आणि पायाभूत सुविधावर. कुठलं मॉडेल त्यांनी यूज केलं? कोणतं मॉडेल यूज केलं होतं? हेरॉल्ड आणि डोमार मॉडेल. याच पंचवार्षिक योजनेमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना केलेली, UGC. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? 1 सह्याद्री पर्वत, 2 सातपुडा पर्वत, 3 निलगिरी पर्वत, 4 अरवली पर्वत.
तर याचं प्रमुख जलविभाजक हा सह्याद्री पर्वत आहे बघा. जसं आपला अशा जर महाराष्ट्राचा नकाशा काढला आपण, तर हा सह्याद्री पर्वत असा आहे. हा सर्व नद्या इकडं असं वाहतात आणि इकडून काही नद्या असं गोदावरी नदी, भीमा नदी, मांजरा नदी अशा वाहतात. तर हा जे आहे सह्याद्री पर्वत, हा सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे. आता इकडं पण आहे एक पर्वत, हा कुठला आहे? सातपुडा पर्वत आहे, एकदम बाँड्रीवर आहे महाराष्ट्राच्या. दुसरा अरवली पर्वत तर आपल्या राज्यातच नाहीये. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत. दुसरा सातपुडा पर्वत हा मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. धूपगड त्याच्यातलं सातपुडा पर्वतामधील धूपगड सर्वात उंच शिखर आहे, 1352 मीटर. आणि दुसरा आहे महादेव, 1330 मीटर. आता निलगिरी पर्वत कुठे आहे पहा, तमिळनाडूमध्ये निलगिरी पर्वत आहे. त्याच्यामध्ये दोडा बेट्टा हे सर्वात उंच शिखर आहे, 2637 मीटर. आणि अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर आहे 1722. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की अरवली पर्वत हा कोणत्या राज्यात आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे. ठीक, सांगा आता. 51. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. 1 सायरस, 2 ध्रुव, 3 पौर्णिमा आणि 4 अप्सरा. तर याचं उत्तर आहे बघा, पहिली अणुभट्टी अप्सरा आहे. मुंबईमध्ये बार्क या संस्थेमध्ये अप्सरा ही 2009 मध्ये बंद झाली. आधीपासून ती वर्क करत होती, 2009 पर्यंत ती वर्क करत होती, पहिली अणुभट्टी. ठीक, चला 52वा क्वेश्चन. जोड्या लावायच्यात. जिल्हा आणि तालुका: नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ. इकडे दिलाय भोकर, भोकरदन, उमरखेड आणि संग्रामपूर. ठीक आहे. तर नांदेड मध्ये भोकर तालुका आहे, जालन्यामध्ये भोकरदन आहे, बुलढाणामध्ये संग्रामपूर आहे आणि यवतमाळमध्ये उमरखेड आहे. तर बघा 1 2 4 3, चौथा ऑप्शन. 53 नंबर. महाराष्ट्रात डोलामाईटचे साठे डॅश डॅश या जिल्ह्यात आढळतात. तर डोलामाईटला काय म्हणतात गाड्या? कार्बोनेट म्हणतात. तर कार्बोनेटचे साठे कुठे आढळतात? 1 अमरावती व अकोला, 2 नांदेड व परभणी, 3 हिंगोली व वाशिम आणि 4 यवतमाळ व रत्नागिरी. तर डोलामाईटचे साठे सापडतात यवतमाळ, रत्नागिरी. रत्नागिरी हा कोकणमध्ये, यवतमाळ हा पूर्व विदर्भ, चंद्रपूर आणि नागपूर ह्याच्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये पण डोलामाईटचे साठे सापडतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 54. डॅश डॅश हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. 1 कोल्हापूर, 2 नाशिक, 3 सिंधुदुर्ग आणि 4 रत्नागिरी. तर पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्याला पण मान मिळालेला आहे आणि सिंधुदुर्ग याचं उत्तर आहे. 55. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत? 1 बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद. बी बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव. सी औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा. उस्मानाबाद ऐवजी धाराशिव करा आता. आणि इथं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर जळगाव जिल्ह्याचे तर जालना जिल्ह्याला काय संबंध नाहीये. नांदेडचा पण काय संबंध नाही, एकदम खाली साऊथला. जळगाव जिल्हा इथं पण नाही. आणि हिंगोलीची पण नाही लागलेली सीमा, धाराशिवची पण नाही. तर याचं उत्तर आहे बघा 1, फक्त 1. ए बरोबर. 56. 1950 ते 51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत, आता हा इकॉनॉमिकचा पार्ट सुरू झाला, इकॉनॉमी अर्थशास्त्र. या काळात 1950-51 ते 2013-14 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवतो. 1 स्थिर, 2 घटती,
3 वाढती आणि 4 तटस्थ. तर याचं उत्तर आहे घटती बघा. तर या म्हणजे 1951 ते 2013-14 या काळात काय झालं बघा, आपल्यात 3 क्षेत्र आहेत. एक औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि एक शेती क्षेत्र. औद्योगिक मध्ये जिथं मॅन्युफॅक्चरिंग असते, शेतीमध्ये कच्चा माल आणि त्याच्या रिलेटेड, आणि सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग वगैरे ह्या गोष्टी येतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय झालं बघा, सेवा क्षेत्राचा वाटा आधी सर्वात कमी होता, तो झपाट्यानं एकदम झपाट्यानं वाढलाय. औद्योगिक क्षेत्राचा वाटा वाढलाय, तो संतपणे वाढलाय. आणि ॲग्री क्षेत्राचा जो वाटा आहे तो पूर्णपणे कमी झालाय. आणि ह्या ॲग्री क्षेत्राचा जो वाटा आहे ना, तो कुणी घेतला? थोडासा घेतला औद्योगिक क्षेत्रानं आणि बाकी घेतला सेवा क्षेत्रानं. तर ज्या देशामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 1% कमी असतो ना, ते देश सर्वात विकसित मानले जातात. असं अर्थशास्त्रानुसार म्हटलं जातं. मी पर्सनल लेवलला माझं मी म्हणत नाही. ठीक. चला नेक्स्ट क्वेश्चन, 57 नंबर क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. ए शेती व आणि कृषी प्रक्रिया उद्योग, बी वन आणि खनिज संपत्ती, सी कापड उद्योग, डी मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन. तर याचं उत्तर आहे बघा फक्त डी, फक्त मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन. शेती आणि कृषी, शेती आणि कृषी हा जो प्रक्रिया उद्योग आहे ना, हे पश्चिम महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंत आहे. सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रात आहे. वन आणि खनिज संपत्ती पूर्व विदर्भ, कापड उद्योग दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई. आता कोकणात शेती का नाही, कारण कोकण हा सर्व खडकाळ भाग आणि जांभा मुर्देचा प्रदेश असल्यामुळे तिथे शेतीचा विकास होऊ शकत नाही जास्त. ठीक आहे. वन आणि खनिज संपत्ती कोकणामध्ये आहे, पण खालच्या साऊथ कोकणामध्ये, दक्षिण कोकणामध्ये. ठीक आहे. कापड उद्योग कुणीकडे? पश्चिम महाराष्ट्राचं इचलकरंजी, सांगली, सोलापूर आणि इकडे मुंबईला. मत्स्यपालन आहेच समुद्रकिनारा असल्यामुळे. फलोत्पादन आहेच, कोकणाचा हापूस आंबा तिथं फेमसच आहे, फणस वगैरे. पर्यटन सिंधुदुर्ग सारखे जिल्हे वगैरे, आणि सह्याद्रीचा तर विचारच करायची गोष्ट नाही. ठीक आहे. 58 महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी गट म्हणून गणना केली. ए कातकरी, बी माडियागोंड, सी कोलाम आणि डी भिल्ल. तर याचं उत्तर आहे ए बी सी. बघा नेक्स्ट क्वेश्चन, 59वा क्वेश्चन आहे. जोड्या लावायच्यात. यादी 1 आणि यादी 2. यादी 1 मध्ये राजकोषीय निर्देशक दिलेत आणि बी मध्ये अंदाजपत्रकीय अनुमान 2018-19 सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार दिलेत. तर बघा, राजकीय तूट, महसुली तूट, वर्षाखेरीस एकूण थकबाकी देयता आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण. ठीक आहे. तर बघा याच्यात राजकोषीय तूट जी असते ना, ती सर्वात कमी असते. म्हणजे महसुली तूट सर्वात कमी, आणि महसुली तूट ती 2018 नुसार 2.2 होती. राजकोषीय तूट ही 3.3 होते. वर्षाखेरीस एकूण थकबाकी देयता ही 48.8%, आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण हे 12.1% होते. आता आपण काय करू, हे तर जोड्या लावल्या आपण, पण राजकोषीय तूट काय, महसुली तूट काय हे समजून घेऊ. तर राजकोषीय तूट म्हणजे जी की वित्तीय तूट असते. सरकारचे एकूण जे उत्पन्न असतं, एकूण कर आणि कर्जरहित भांडवली जमा, आणि त्याचा एकूण खर्च, सरकारचा जो खर्च असतो त्याचा जो गॅप बनतो ना, तर त्याला राजकोषीय तूट म्हणतात. मग याच्यामध्ये काय होतं की सरकारचं जेवढं एकूण उत्पन्न असतं ना, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त त्याचा खर्च असतो. म्हणजे 100 रुपये जर सरकारचं उत्पन्न असेल तर त्याचा 110 रुपये खर्च झाला, तर ते 10 रुपये जे एक्स्ट्रा झालेत खर्च, ते असतं सरकारची राजकोषीय तूट. मग ते 10% एक्स्ट्रा कुठून हे करतं, तर सरकार भरपाई कुठून करतं? सरकार काय करतं, कर्ज घेतं. कोणाकडून घेतं? राज्य सरकार असेल तर केंद्र सरकारकडून घेतं, आणि नाही तर मग मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनल कडून ते कर्ज घेतलं जातं. ठीक आहे. सरकार हा
सरकार खर्च हा त्याच्या जमेपेक्षा जास्त करतो म्हणून वित्तीय तूट होते. आता सरकारचं उत्पन्न कुठं असतं? करपात्र, महसुली जमा, नगरपालिका कर, आयकर, सीमा शुल्क, युनियन अबकारी कर, जीएसटी कर, व्याज आणि अकारपात्र म्हणजे ही झाल्या करपात्र जमा. अकरपात्र जमा म्हणजे ज्या विदाऊट कर न गोळा करता झालेल्या जमा कोणत्या? व्याज जमा, जे दुसऱ्यांना व्याज दिलंय त्याच्यातून नाही, हे व्याज घेतलंय आपण ते व्याज जमा. सरकारकडे काही व्याज जमा झालेलं आहे कुठल्या दुसऱ्या राज्यांना किंवा कोणाला कर्ज दिलेलं असेल इन्स्टिट्यूटला त्यांना, तर त्यातून जे व्याज भेटतं सरकारला परत ते व्याज जमा. जेव्हा केंद्र सरकार दुसऱ्या देशांना त्यांना कर्ज देतं आणि त्यातून जे व्याज जमा होतं ते जमा. नफा, ज्या सरकारी कंपन्या आहेत त्याच्यातून नफा, बाह्य अनुदान आणि करतर महसूल, ह्या गोष्टी सरकारच्या उत्पन्नामध्ये येतात. त्याच्यात सरकारच्या उत्पन्नामध्ये दोन गोष्टी येतात, एक करपात्र महसुली जमा आणि एक अकरपात्र. करपात्रामध्ये जे सगळ्या प्रकारचे कर आणि अकरपात्रामध्ये कर सोडून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. आता सरकारचा खर्च काय आहे? महसुली खर्च आहे, भांडवली खर्च आहे, व्याज देयक आहेत, म्हणजे जे सरकार कर्ज घेतं ना, IMF कडून घेतं, दुसऱ्या देशांकडून कर्ज घेतं, त्याची व्याज देयक असतात. भांडवली मालमत्ता तयार करण्यासाठी अनुदान, भांडवली मालमत्ता ज्या आपल्याला तयार करायच्यात त्यासाठी जे अनुदान द्यावं लागतं ते सरकार देतं. ठीक आहे. तर महाराष्ट्राची वित्तीय तूट ही फिस्कल डेफिसिट आहे 2.9, इंडियाचा आहे 4.9. बघा, राजकोषीय तूट आहे ना ती महाराष्ट्राची 2.9% आहे आणि केंद्राचा किती? 4.9%. रेव्हेन्यू डेफिसिट महाराष्ट्राचा 0.9% आणि केंद्राचा भारताचा 1.8%. ठीक आहे, एस्टिमेटेड आहे. महसुली तूट म्हणजे महसुली जमेपेक्षा महसुली खर्च जास्त असतो. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. बाकी अजून आपण नेक्स्ट ज्या क्वेश्चन पेपर येणार त्याच्यात अजून डिटेलमध्ये जाऊ, ज्या गोष्टी आता कव्हर नाही झालेल्या त्या. चला 60 नंबर क्वेश्चन. महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोतांच्या महत्वानुसार विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी क्रम कोणता आहे? ठीक आहे. ए राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर. बी वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर. सी विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. डी शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क आणि इतर कर. याचं उत्तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे फक्त सी, विक्री कर सर्वात जास्त उत्पन्नाचा स्रोत आहे महाराष्ट्र सरकारचा, राज्य सरकारचा. 61 लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश एक लोकसंख्या वेगाने वाढते, कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते, लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहतो आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे बघा, जेव्हा लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत असतो सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वेगाने वाढते. आता आपण याचे चारही टप्पे पाहू. पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं? उच्च स्थिर अवस्था असते. उच्च स्थिर अवस्था म्हणजे का असते किंवा कशा प्रकारे असते? तर जन्मदर पण जास्त असतो आणि मृत्यू दर पण जास्त असतो. जर आपण बघितलं 1950-1960च्या आधीचा काळ आपल्या भारताचा किंवा आफ्रिकन देशांचा आता सध्याचा पण तसंच जे नायजेरिया वगैरे आहेत आफ्रिकन कंट्री, त्याच्यामध्ये पण आता तीच अवस्था आहे की जन्मदर पण जास्त आहे, सोयीसुविधा नसल्यामुळे मृत्यूदर पण जास्त आहे. तर त्यांची लोकसंख्या वाढते पण एकदम स्थिर हळूहळू वाढते, असं एकदम झपाट्यानं लोकसंख्या वाढत नाही. त्याला पहिला स्टेप म्हणतात उच्च स्थिर अवस्था. सेकंड टप्पा काय आहे त्याला? पहिला टप्पा झाला बघितला आपण. सेकंड टप्पा प्रारंभिक विस्ताराचा टप्पा असं म्हटलं जातं. यामध्ये काय होतं की जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कमी असतो. तर जन्मदर जास्त असल्यामुळे आणि मृत्यूदर कमी असल्यामुळे लोकसंख्येची वाढ खूप होते. म्हणजे 100 मुले जन्मतात आणि मृत्यू फक्त 70-80च होतात किंवा 50च होतात, तर लोकसंख्या झपाट्याने वाढणार. याचं उदाहरण आहे बघा भारत. भारत सध्या पीक आहे. आता हळूहळू भारताची पण लोकसंख्या जो वाढीचा रेट आहे तो कमी होत चाललाय. ठीक आहे. आता याचं कारण काय असतं? या टप्प्यामध्ये लोकसंख्येची वाढ झपाट्याने होते. आरोग्य सेवा सुधारलेली असते, स्वच्छता राहणीमान सुधारलेलं असतं म्हणून. तिसरा टप्पा बघा, उशिरा विस्तार होणारा टप्पा. जन्मदर थोडासा कमी झालेला असतो, मृत्यूदर
हा पण कमी झालेलाच असतो आणि लोकसंख्या वाढ मंदावते. आता चायनाची तशी परिस्थिती बघा, लोकसंख्या झपाट्यानं वाढली पण ते तिसऱ्या टप्प्यात आहे. आता त्यांचा जन्मदर पण हा खूप कमी आलाय. त्यांचा म्हणजे रिप्लेसमेंटच्या लेवलच्या पण खाली आलं. आपली पण न्यूज आहे आता, हे 2011च्या नुसार हे सर्व डाटा आहे. पण आता भारताचा पण रिप्लेसमेंट लेवलच्या पण खाली येत आहे जन्मदर, आणि चायनाचा तर ऑलरेडी आलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तम उदाहरण एक USA पण आहे. ठीक आहे, फोर्थ टप्पा कमी स्थिर आणि असत्य टप्पा. जन्मदर पण कमी आणि मृत्यूदर पण कमी. लोकसंख्या स्थिर आणि घट होते. याच्यामध्ये एक तर लोकसंख्या स्थिर राहते किंवा घट होते. उदाहरण याचं जपान आणि अतिविकसित देशाचं बेसिकली उदाहरण राहतात जपान आणि युरोपियन युनियनचे जे देश आहेत जसं जर्मनी वगैरे, याच्यामध्ये लोकसंख्येची घट होते. का? कारण लोकसंख्येचा जन्मदर आहे तो पण कमी आणि मृत्यूदर हा पण कमी, पण मृत्यूदरापेक्षा जन्मदर खूप कमी आहे, म्हणून ती लोकसंख्या घट होते. चला 62 बघू. खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा संबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे एक दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 262 53 दिवस, 242 रुपये 60 दिवस, 324 रुपये 44 दिवस, 370 रुपये 50 दिवस. याचं उत्तर आहे बघा 242 60 दिवस. ठीक आहे, 63 बघा. केंद्र सरकारच्या ही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्याने राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला? ए उत्तर प्रदेश पंजाब, बी कर्नाटक केरळ, सी तमिळनाडू आणि डी पश्चिम बंगाल. तर राजकोषीय जबाबदारी काय आहे? FRBM चा जो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी, फिस्कल हां फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लायबिलिटी असं त्याचा हे, तर राजकोषीय जबाबदारी कायदा. ठीक आहे, तर कुठल्या राज्यांनी, याचं उत्तर आहे बघा ABC. आता मला ते आठवण आहे फुल फॉर्म, पण तुम्ही तो मला कमेंटमध्ये टाका. फ्लो मध्ये असल्यावर कधी कधी नाही आठवत. FRBM हा 2003 सरकारनं ऍक्ट आणला होता. त्याच्या आधी उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या 5 राज्यांनी अंमलात आणला होता. ठीक आहे, तर त्याचा उद्देश काय असतो? राजकोषीय तूट कमी करणे. जे आपण मग राजकोषीय तूट बघितली ना 2.9%च्या वर, ती. कर्ज व्यवस्थापन, जे आपण प्रदेशातून कर्ज घेतो त्याचं व्यवस्थापन करणे. पारदर्शकता, मध्यम मुदतीची चौकट, बहुवर्षीय योजना राबवण्यासाठी FRBM हा FRBM ऍक्ट जो आहे ना तो 2003 मध्ये आणला. चौसष्ट बघा. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 या सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर डॅश डॅश होता. 3.5, 5.9, 5.7 आणि 4.2. तर उत्पादन वाढीचा दर बघा 1981 ते 2012, तर 1991 मध्ये तर लिबरलायझेशन झालं होतं, त्यामुळे 91 ते 2012 मध्ये तर उत्पादन वाढीचा दर जास्त असणारच आहे. 81 ते 91 मध्ये पण होता, पण ॲव्हरेज 5.9%. याचं उत्तर आहे हे. 2014 ते 2025 मध्ये हा जो आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर हा 6.3%, आणि हा डाटा कुठून आहे? PIB या वेबसाईटवरून घेतलेला आहे. ठीक आहे, आता जर विचारलं की 2014 नंतर जो आतापर्यंतचा जो स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर किती आहे, तर 6.3%च्या पुढं. 65 सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटक आहेत. 1 सार्वत्रिकता, बी बिनशर्तता, 3 प्रतिनिधित्व आणि 4 वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर बघा सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व. 66 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या
कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा एक पुरेशी स्वायत्तता दिल्यानंतर, 2 नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट, 3 सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृतीकरण करणे. तर बघा हे उपक्रम जेव्हा असतात नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम, हे हे तिन्ही गोष्टींमध्ये केल्यानंतर म्हणजे ह्या वरील उपाययोजना केल्यानंतर चांगली कामगिरी करू शकतात. म्हणून ह्याचं उत्तर आहे वरील सर्व उपाययोजना. 4. 67. शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? 1. शेती उत्पादनात वाढ, 2. रोजगार संधीमध्ये वाढ, आणि 3. ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे, आणि 4. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे वरील सर्व. शेती उत्पादन वाढ हे तर उद्दिष्ट आहेच, रोजगार संधीमध्ये वाढ हे पण उद्दिष्ट आहे. शेती हा असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त रोजगार दिला जातो. आता सेवा क्षेत्रानं काहीतरी 55% आणि शेती क्षेत्रामध्ये काहीतरी असं आहे, नाही 35% सेवा क्षेत्रामध्ये, 45%च्या आसपास शेती क्षेत्रामध्ये, आणि 20%च्या आसपास हे उद्योग क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे 4. 68. जोड्या लावा. यादी 1, यादी 2. सरकारी योजना आणि उद्दिष्टे. प्रधानमंत्री मुद्रा योजना, दुसरं सौभाग्य योजना, 3 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आणि 4 उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना. तर प्रधानमंत्री मुद्रा योजना तर तुम्हाला माहिती आहे, आणि उज्ज्वला योजना ह्या 2 गोष्टी तर माहिती आहेत. आपण आधी त्या जोडून घेऊ. तर प्रधानमंत्री मुद्रा योजना काय? त्याच्यात बघा, दारिद्र्य रेषेतील खालील कुटुंबांना LPG जोडणे, ही कुठली आहे? प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ह्याचं 3 ला 1, सी ला 1 कुठं कुठं आहे, कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये? तर पहिल्यात नाही आणि चौथ्यात नाही. ठीक आहे, हिथं आहे. आता हे बघा, वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे, ते उज्ज्वल. डिस्कॉम म्हणजे काय बाबा? ही वीज वितरण कंपनी ॲश्युरन्स देते, मग हे त्याचंच रिलेटेड असेल ना. मग हे 2, मग अजून 2 कुठे आहे? डी ला 2 हिथंच आहे, म्हणून हे पण गेला. तर ह्याचं उत्तर इथं हे. पण अजून आपण बघू, सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण हे आपल्याला माहिती नसेल तर येतं माहिती आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकास. तर 1 ला 4 लावून टाका, इथंच आहे. आणि मग बी ला सी. आलं उत्तर, सौभाग्य योजना. 69. ज्यांचा नागवणूक दर डॅश डॅश टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असतात. आता नागवणूक दर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये बघा, जे 33% जास्त आहे, तर ती जी कुटुंबे असतात 33.3% असा जे ते किंवा त्यापेक्षा जास्त आहेत असे अनेक अंगाने कुटुंबे ती गरीब असतात. ठीक आहे, याचं उत्तर 4 आहे. 70. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी हे काय करतं? पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवतं. ठीक आहे, आणि हे जे सार्वजनिक खर्च आणि महसूल आहे ना, बँक नाही, RBI नाही नियंत्रण करत याच्यावर करतं केंद्र सरकार. आणि हे अप्रत्यक्ष आहे, हे प्रत्यक्ष आहे. हे सरकारसाठी प्रत्यक्षच आहे, ठीक आहे, पण RBI साठी अप्रत्यक्ष. चला 71 बघा. आता इथं सायन्स सुरू झालं. सायन्स सर्वांना टफ जातं, पण तुम्हाला सांगतो मी, सायन्स जर तुम्ही प्रिव्हियस इयर मधून केलं तर एक्सप्लेनेशन करून केलं तर तेच क्वेश्चन रिपीट होतात किंवा त्याच्या रिलेटेडच क्वेश्चन होतात रिपीट, तर तुम्हाला मार्क्स येणार. मुलांना 2च सब्जेक्ट अवघड जातात, एक सायन्स आणि दुसरा मॅथमॅटिक्स, ॲप्टी रिझनिंग. ठीक आहे, तर त्याच्यात सायन्स तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मधून ॲनालिसिस करून जर क्वेश्चन केले तर तुम्हाला सायन्सला चांगले मार्क येऊन जातील याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, बघा 71 क्वेश्चन. अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? जर आपात किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जाते. अंतर्वक्र, आपण हा वक्र आरसा काढला. 1 मिनिट. हा अंतर्वक्र आरसा काढला. ठीक आहे, आता काय म्हणलंय? जर आपाती किरण, हे आपाती किरण
मुख्य अक्षाला समांतर, हा मुख्य अक्ष आहे, त्याला समांतर जात असेल तर परावर्तित किरण त्याच्या मुख्य नाभीतून जाते, ही त्याची मुख्य नाभी झाली, त्याच्यातून जातं, बरोबर आहे, असाच नियम आहे. जर आपत्य किरण मुख्य नाभीतून जात असेल, इथून जात असेल, तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला सॉरी आपत्य किरण मुख्य नाभीतून असं जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातं, म्हणजे हे जे मुख्य अक्ष आहे त्याला समांतर जातं. आणि जर मुख्य अक्षातून गेलं तर हे तसंच रिफ्लेक्ट होणार आहे. ठीक आहे, मग हे दोन्ही विधाने सत्य आहेत. एक तर बघा, मी सायन्स इथं एक बाकीचं स्कॅन केलेलं नाही आहे, तर सायन्स हा सेपरेट घेईल. सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ सेपरेट सेपरेट राहतील, कारण त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. सबस्क्राईब करा जर असेच व्हिडिओ पाहायचे